तर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका येथील खामगाव या ठिकाणी निलेश काळे यांच्या डाळिंब पिकाबद्दल त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर त्यांच्या एक प्रगतशील आणि उत्कृष्ट रित्या ते डाळिंब पिकाची लागवड करतात. तर आपण त्यांना विचारू त्याचे काय करता. तुमचं संपूर्ण नाव? माझे नाव निलेश भाऊसाहेब काळे, राहणार खामगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. तुमचं वय? माझे वय 35 वर्ष. तुमचं शिक्षण किती झालेलं? मी डी फार्मसी करून शेती करतो. आणि आपल्या शेतीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? माझे 10 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी मी 2.5 एकरवरती डाळिंब शेती करतो. लागवडीसाठी तुम्ही कोणते जात वापरता? मी डाळिंबसाठी भगवा या जातीची निवड केली आहे. तर डाळिंब तुम्ही कोणत्या कालावधीत वापरता? म्हणजे महिना हंगाम कोणता वापरता? मी आंबे बहार या हंगामाची निवड केली आहे. हा हंगाम साधारण जानेवारी ते जुलै ऑगस्टपर्यंत चालतो. ठीक आहे. तर डाळिंबाच्या लागवडीसाठी तुमची पद्धत कोणती वापरली गेली? सरळ ओळीमध्ये व इतर गार्डनिंग कोणती? तर लागवड करताना मी 2 झाडातील अंतर हे 9 फूट ठेवलं आहे आणि 2 वळीतील अंतर हे 13 फूट ठेवलं आहे. तर एकरी झाडे किती लावता बागेत? आपल्या एकरी झाडे किती आहेत डाळिंबाची? इकडे 450 ते 400 झाडं बसली. एकरी. तर त्यासाठी आता तुम्ही पाणी सिंचनाची पद्धत कोणती वापरता? त्याला पाण्याला काय सोय आहे का? सिंचनासाठी बोरवेल आहे. बोरवेल मधून पाणी उपसा केल्यानंतर इथं ठिबक सिंचन केलेलं आहे. तर म्हणजे पाण्याचं तुम्ही दिवसातून एक दिवसाआड 2 दिवसाआड दिवसात किती वेळ सोडता असतो? आणि पाणी देण्याची पद्धत ही त्या जमिनीवर अवलंबून असते, वातावरणावर. तर उन्हाळ्यात पाणी थोडं वाढवलं जातं आणि पाऊस लागल्यानंतर पाणी हे कमी केलं जातं. डाळिंबासाठी तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं केलं आहे? कोणतं खत वापरता जेणेकरून आपल्याला उत्पन्न भरघोस मिळतं? बेसल डोसमध्ये प्लांटो टाकतो. त्यानंतर 10-20-20 बेन्सल, मायक्रोन्यूट्रिएंट, त्याच्यानंतर लिंबोळी पेंट असं वगैरे टाकून मिश्रण करून झाडाला प्रत्येकी 1 किलो 1.5 किलोच्या हिशोबाने दिलं जातं. तर डाळिंब काढण्यापूर्वी कोणकोणत्या मशागती करता तुम्ही? डाळिंब साधारण 6 ते 6.5 महिने कालावधी लागतो बहार धरल्यापासून. तर काढणीच्या वेळेला मशागत म्हणले तरी करतच नाही आणि गवत हे पूर्णपणे राखले जाते. जरी असले तरी ग्रास कटरने कट केले जाते. तर आपल्या डाळिंबावर एखादा रोग आला, किडा आला, तर त्याचं व्यवस्थापन कसं करता? त्याच्यावर कोणकोणत्या उपाययोजना राबवता? डाळिंबावर शक्यतो प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम केलं जातं. आल्यानंतर तर आहेच, पण प्रिव्हेंटिव्हमध्ये काम जास्त झालं. तुम्ही जैविक किंवा नैसर्गिक कीड नियंत्रण वापरता का? वापरत असाल तर कशा प्रकारे? जैविक आणि रासायनिक दोन्हीचा वापर केला जातो. हवामानानुसार आणि हवेतील वातावरणातील बदलण्यानुसार जैविकतेचा वापर योग्य त्या रीत्या केला जातो. तसेच रासायनिकचा पण वापर केला जातो. कोणकोणत्या उपाययोजना करता? जसं की फळमाशी झालं, ह्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी अगर ह्यांच्यापासून आपल्या पिकाला नुकसान होऊ नये यासाठी काय वापरता? जैविकसाठी तर म्हटलं तर एक सापळे हे लावले जाते माशीसाठी.
तर एका झाडामागं सरासरी उत्पादन किती निघतं डाळिंबाचं? डाळिंबाचं सरासरी उत्पन्न हे झाडाच्या वयानुसार अवलंबून असतं. तरी पण साधारण पहिल्या वर्षी 10 किलो, दुसऱ्या वर्षी 20 किलो, तिसऱ्या वर्षी 30 किलो असं प्रमाण वाढत असतं. तर एका हंगामात सरासरी एकूण उत्पादन किती घेतात? हंगामी एकरी उत्पादन जर धरलं तर माझा आता 4थ्या वर्षाचा बहार आहे. तर मला साधारण अपेक्षित एकरी जर पकडलं तर एक 15 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे. डाळिंबाची ह्या उत्पादनाची बाजारात सध्या म्हणजे बाजारात भाव काय चालू आहे किंवा त्याचा किंमत काय आहे? उत्कृष्ट प्रतीचं डाळिंब हे सध्या मार्केटमध्ये 300 रुपये किलो प्रमाणे जात आहे. तर आपल्या डाळिंबासाठी उत्पादनाचा एकूण खर्च किती निघतो आपल्या एकरी? उत्पन्नाचा एकरी खर्च हा किमान 1.5 ते 2 लाख रुपये हा सरासरी पकडला जातो. तुम्हाला ह्याच्यातून म्हणजे डाळिंबाची लागवड केल्यात तर शासकीय अनुदान वगैरे भेटले आहे का? शासकीय अनुदान भेटते पण मी काही वगैरे त्याचं काही केलं नाही. तर डाळिंबाच्या विक्रीसाठी कोणती बाजारपेठ वापरता तुम्ही? कोणत्या मार्केट? डाळिंबाच्या बाजारपेठ जवळची झाले तर आपल्याला इथं औरंगाबाद आहे, पुणे आहे, राहता, शिर्डी, नाशिक, सोलापूर या ठिकाणी आहेत. पण शक्यतो आम्ही जागेवरती माल देतो. तर ह्या उत्पादनाच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी चांगली सुविधा आहे का गावातून? रस्ते शेतापर्यंत आपल्याला येण्यासाठी वाहनासाठी रस्ते उपलब्ध आहेत का? हो, रस्ते वगैरे चांगले आहेत. तुमच्या मते डाळिंब पिकातील सर्वात मोठी अडचण काय आहे? जर असेल तर? डाळिंब पिकातील हवामान बदल हीच मोठी समस्या झालेली आहे. त्याबरोबर तेल्या नावाचा एक रोग हा आणि फळावर आलेला सुरशा हा एक डाळिंबासाठी काय म्हणते त्याला घातक ठरला आहे. तर सरकारकडून कोणती मदत मिळावी आपल्या ह्यासाठी डाळिंबासाठी असं तुम्हाला वाटतं का मिळाली पाहिजे? सरकारने डाळिंब उत्कृष्ट प्रतीची डाळिंब निर्यातीसाठी चालना भेटावी हीच मदत. तर डाळिंब लागवडीचा तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे? डाळिंब लागवडीचा हा माझा 5 वर्षाचा अनुभव. तर आता नवीन शेतकऱ्यांना डाळिंब लागवड जर करायची असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल? काय सल्ला द्याल? डाळिंब लावताना थोडंसं संयमाने आणि डाळिंबाची लागवड करून तुम्ही तुमच्या क्षेत्रात तुम्हाला त्यातून आनंद मिळतो का? किंवा त्यातून तुम्हाला उत्पन्न किती मिळतं? व्यवस्थित मिळतं? डाळिंब शेती चालू केल्यापासून समाजाचं वातावरण तर आहे, उत्पन्नात भर पडली आहे आणि एक नवीन चालना नवीन शिकवण्यात मिळत आहे. त्यामुळे समाधानीचं वाटतं. डाळिंब लागवडीसाठी आपण निलेश काळे यांच्या शेतात जाऊन त्यांच्या मुलाखत घेतली तर त्यांच्यातून त्यांचा असा अनुभव होता की ते त्यांच्या लागवडीतून त्यांना खूप म्हणजे खुश आहेत, ते आनंदी आहेत त्याच्या लागवडीबद्दल आणि त्यांनी असा सल्ला दिला आहे की लागवड अजून शेतकऱ्यांनी त्याची लागवड करावी आणि त्यातून उत्पादन मिळवावे. तर त्यांनी मुलाखत दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.